तो तो कोपरा आहे ना, तो जरा चाळवून घेतो. धरतोय, बघू आला तर ठीक, ना आला तरी पण ठीक. पायाला पाऊस बघा, काटा सोडून म्हणजे आम्ही एवढे हे लावणी लावतो. इकडला अगोदर टाकून तो बघा, तिकडनं गेलो. जाऊन द्या, तर त्या भांग्यात ना चांदीचा भात रुजल. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल लेक्के ब्लॉग. तर आज चालू तवशने चिबडीन लावू आपल्या तिकडे टाटा देवी कलंबात. आज बघू शकता पाऊसच नाही, त्याच्यामुळे आज हा सुट्टी आपण. हे तिकडे ते बंटे घेऊन जाते वांगडी. पायले दुखतं कल ना, दगडावर म्हणजे बांधावर कोसळले तर चामडा गेला पायाचा, काल ते तळवे. तर बघू आता. वातावरण बघा कसं मस्त आज आहे, नाद खुळा. सगळे दाढीत बसले आहेत आणि काय जर उपसून जातात. इकडे बघा, इकडे मयुवादाने आहे गेले त्यांचा लाव, कारण ती ही पट्टी आहे ना, ही इथली याच्या बाजूची लावलेली आहे, त्याच्या बाजूची बघ. ते लावून दिल्यानंतर दिलं असं बोलत होते. इकडे आहे अजित, त्यांची झाली वाटतं इकडचे, आता ते चाले खरी आहेत. आणि आपण आलो इथे आता जस्ट मस्तपैकी नेरी वगैरे करू. तर हा दाडसो तो कोपरा आहे ना, तो जरा चाळवून घेतो. धरतोय, बघू आला तर ठीक, ना आला तरी पण ठीक. पायाला लावले पॉलिश, म्हणजे जेणेकरून पाणी घेऊ नये म्हणून. काल जे लागले ना त्याच्यासाठी. तर आयन कुदळणे हाणला ना, हळूहळू घेऊया खणत. गरम लय होता, हिंबार बघा काय पडला आता. सूर्य दिसत, सूर्य. आमची एक पट्टी आहे आणि हे 2 भांगे बस, बाकी काम 25. मग बाबा, पण ते का आपण 2 भांगे म्हणतो हो, पण ते का पण ना 8 दिवस जाते. 8 दिवस याच्यासाठी जाते. तो पाऊस बघा काय करता, हिंबार पडला आणि त्याच्यामुळं 8 दिवसात 10 दिवस पण जाते. असं वातावरण केलं ना, जिकडे हवा तिकडे पाऊस लागत नाही आणि जिकडे नको तिकडे पाऊस लागता. काय रे, माशाक जाऊया की? तिकडनं जाऊया म्हणता अजितने. चला, जास्त वेळ न घेता ना आपण हा कोपरा खणूक घेऊया. हळूहळू का होईना खणूया. आई येत तेव्हा बघू मग. आई इकडे लावणी लाव का? पाणी बराचा.
खायच्या हा आता तळा एक तारखेपासून इकडे येणार होतो ना तो. पॉलिश लावले आधी पायाकडे जा कळल ना. पाऊस तर गेलो. छत्रीत नाही पण तार गेली वाटतं. तर आता हे लागू उपसोग लागूया मस्तपैकी. करू चिखल त्याच्यानंतर भेटू. चला चिखल करूया. ठेवता नाही भाट छत्रीत बांधून बघता बघता आपल्या ह्याही भांग्याची चिखल झाली पूर्ण. या भांग्यात आता चांदीचा भात रुजणार. काय काय पडलं आता. हा तर आता शोधूची तयारी चालू आहे इकडे. आता चांदीचा भात येत आता. इथं पाणी असल्यामुळे या भांग्यांची चिखल झाली. नाही तर काल आमच्यासारखी परिस्थिती झाली असती. उपसून लाव. तर आता चिखलीत ना वर इला तर इला इथंच कुठं तरी पडला. जाऊन द्या त्या भांग्यात ना चांदीचा भात रुजत. पाऊस हो बघा काटा सोडून म्हणजे आम्ही एवढे हे लावणी लावतो. इकडला अगोदर टाकून तो बघा तिकडनं गेलो. दिसत असेल कसा जातोय तो पाऊस आपला त्या साईडने. बघता बघता आपला हाही भांगा देखील झालाय पूर्ण लावून. लाग बाबा आता किती तू लाग. भित्त आत्ता इकडे येलो पाऊस. ती एक सर तिकडनं मजबूत लागून गेली. पावसातून आपलं हे बघा कसं काटा एक नंबर वाटतं. पण असं जर लागत राहिलं ना तर पाणी भेटेल. तर कंटिन्यू लागत राहिलं पाहिजे. नाही तर मग उपसून दुसरं पर्याय नाही. ची पण चिखल पूर्ण झाली घरापट्टीची. तिकडं आमची आय, इकडं गणवादा, ते आपले गाविलकर.
आहे पानकथा बघा. आणि आपण आता जस्ट जोत सोडलंय. तिकडं मयादा आणि तिकडे ते 2 बैल. ते बघा तिकडं हसतं. आहे पानकथा म्हटल्याबरोबर ना ते तिकडनं हसूक लागले. गावील का तिकडे दाड करतो. हो आवाज येत असेल वाऱ्याचा जबरदस्त. अगे भित्त कशा पाऊस आता खळणार ना या. तर फ्रेंड्स आपण परत एकदा आलो आहे आपल्या दळ्यात. तर इकडे आणले आपण चहा बनवून आईला. आणि आई इकडे दाढ काढता. पाऊस गडगडता. काय जातंय म्हणता की लागतंय म्हणता तो काय ठाऊक नाही. जर गेलो तर अजिबात तोंड घेऊन जायचं सलाभर. आणि जर लागलो ना तर पाणीच पाणी करीत. पाणीच पाणी म्हणजे असं दिसणार नाही असं खाण्याला एवढं पाणी करेल. गेल्या वर्षी तसं केलं नव्हतं. हे पूर्ण तडाम भरलेलं होतं. म्हणजे हा आमचा भांगा लावून झाल्याच्या नंतरला जबरदस्त पाऊस लागला होता. आणि हे जे भांगे आहेत ना ह्या भांग्यांका पण ना उभं राहून पाऊस हवा तेव्हा खसून काही पाणी भेटत. तर आपली ती एक पट्टी आहे. ही जी लावलेली दिसते त्याच्या बाजूची पट्टी आणि हा एक भांगा की काम 25. एवढी दाढ पुरत आहे की उरत. एवढी दाढ ती पट्टी एकच पुरत. पट्टी एक काय दाढ कमी लागणार हा. तर पाऊस आता लागोक सुरुवात झाली बारीक बारीक. आय बोलवता खत का नाही आणलं बघू. जमलं तर मग याची चिखल पण करून टाकू. मग काय नंतर वाटल्यास खत मारू नाही नंतर मारूचा त्यात काय. चिखलात माहीत तरी पण मग आता माका माहीत होता तरी पण पाऊस एवढं लागत नाही हा. तिकडनं उचललो हा. हे बघा पांढरे पांढरे मध्ये मध्ये ढग दिसत आहेत बघा. म्हणजे त्यानं मोकळा केला ना. हो असोच आता बहुतेक जाते म्हणता गडगडता त्या म्हणान ना. हे काय मध्ये मध्ये तवशीने लावलं की हा. यंदा तवशाचा स्टॉक फुल हा. जिकडं तिकडं अळीच केलेली आहेत. हो पाऊस धरताना तो ह्यो वारो लागताना तो वारो उडावता पावसाक. कमाल बुवा पावसा तुझी. तर चला आपलं आता तिकडे आहे रेनकोट वगैरे घालूया. कोट घालू आणि कामाक सुरुवात करूया. चाय घे गरम गरम हा. राणीन दिलेला थर्मास आणलाय नवीनवाला हा. पिशवी वेळची कापडी आहे ती. बघूया ह्या थर्मासात कसे कितपत गरम राहतात ती हा.
चला जास्त वेळ न घेताना आपण आता पटापट कामाला सुरुवात करूया आपल्या. तर आपण एवढा भांगा तर खरून झाला आपला. हा बाकी आहे, जरासं चाळवून ठेवलं आहे. तर आया काढतं तिकडं दाढ आहे, ते काढून दे. आपण आता या सामान घेऊन ना घरी जाऊया. पाऊस काय आता येऊचं काय नाव घेत नाही हा. त्यापा आम्ही चाललो आता घरी. हो भांगो उद्या बघू डायरेक्ट. तर आता जातो घरी. ही आईची सकाळची नेहरीची भांडी. किती वाजता गेला आहे नेहरी? हां 1 वाजता. 1 वाजता नेहरी म्हणजे दुपारचा खाना या नाही. तर जाऊया, वाजले 4:30. घरी जाऊया आता मस्त वेगळी. सकाळी बघितलं आपण तिकडचे भांगे लावले त्या साईडला. 3 भांगे लावलेत नांगरून. मला त्याचं लावून घेतलं तिकडचे. तर दुपारी घरी गेलो. दुपारनंतर मग आल्यानंतर हा एवढा कोपरा खणून घेतला. तिकडं त्यांची बघा भांडणं जोरदार चालू आहेत, नवरा बायकोंचे. प्रेम होतेच आता. तर असा होता आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून नोडसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. चला आहे बघता बघा कशी आहे. तू म्हण लाईक करा, म्हण हसतं काय, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काहीतरी करा पण करा. चला बाय बाय.